शंभू, माझा राजा, किती दिवस असा पडून राहशील रे? बाबा बाबा मला चॉकलेट घेऊन द्या. तुला काय घ्यायचं आमच्या शंभूला? काय उमेशराव, कुठे चालले की बापले? बापा एकूण एक लेकरू आहे, आता खेळायला चाललो. आता शंभूला चॉकलेट घ्यायची, बरोबर चॉकलेट घ्यायची. कोणती घ्यायची शंभू? पाहिजे बा हे झालं का? हे चॉकलेट द्या आमच्या शंभूला. वा वा वा. चला येऊ का मग? या या, पैसे पाठवून ठेवा आपले. बरं बरं, काय बरं. तुम्हाला चॉकलेटचा बंगला बांधून देतो आणि खूप मजा करू बंगल्यात. अरे मजा आपण पुन्हा करू. चल अगोदर आपण जेजीचं दर्शन करू. आता आमचा शंभू जीजीच्या पाया पडला. तिथे काय खाल्ले? काऊन करतात? कारण की जेजी आपल्याला सुट्टी ठेवते, वरून जेजीच्या पाया पडतात. चला आता आपण दर्शन घेऊ. बस झालं रे, मला काम धंदे करू दे काहीतरी. दिवसभर तुझ्या मागत फिरवायला मला. शंभू, तू या सगळ्या दिवसभर जरी खेळलो ना तर तू काय नाही म्हणणार नाहीस. आता मला शेतातले काम करू दे, तू झोपा खेळत बस. खेळतो की चांगला बसून खेळा. मी तिथं मागच्या शेतामध्ये राहतो आणि तू मस्त खेळत बसा की. चालू मग तू खेळा पाहिजे. पप्पा मला भीती वाटायली. राजा डोळे उघड रे, डोळे उघड. आपण सकाळी जेजी बाप्पाचं दर्शन करून आलो होतो, असं कसं झालं? मी आता शेतात गेलतो, तू डोक्यावर कसा पडला राजा, कसा पडला रे? शंभू डोळे उघड. मित्र काही होऊ देणार रे, आपण दवाखान्यात जाऊचा. तुम्ही बोलवलं नाही ना? हो भाऊ, तुमच्या मुलाची कंडिशन सध्या क्रिटिकल आहे. जेव्हा अपघात झाला तेव्हा त्याचे स्पायनल कॉर्डला डॅमेज झाले. त्याच्यामुळे तो आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर कधी चालू शकणार नाही. आय एम सॉरी. आता जे काही तिथे पांडुरंगाच्याच हातात आहे.
त्याच्या हातात काहीच नाही मॅडम. त्याच्या हातात असतं ते दगडाचा देव असा नुसता डोळ्यात पाहत नसता. माझ्या मुलाचं बापराने त्यानं हिरवून घेतलं. त्या आयुष्यभर त्याच्या माया चालत नाही म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट माझ्या वडिलांसाठी काय राहणार आहे मॅडम, काय राहणार आहे. त्याला आता आम्ही आयुष्यात कधीच मानणार नाही. हा दगडाचा देव आहे, कधीच मानणार नाही मी पांडुरंगाला. अहो ऐकलं का? काय सुरू आहे बाहेर? बघा तर खरं निदान बाहेर निघू. काय चाललं काय नाही. बसले आपले मस्त घरातच. सगळे पंढरीच्या वारीला निघाले. मला बी जायचं आहे वारीला. आपल्या शंभूसाठी मी एक नाही देवाला नवस केला होता. अहो काय म्हणलो, चला एकदा पंढरीला. काय म्हणली? इथं डोसकं खराब करू नको. त्या पंढरीच्या पांडुरंगाला जाऊन आपल्या त्यापर्यंत सुटणार नाही. तर उगा मला सकाळी सकाळी डोसकं बोलायला लावू नको. अहो सगळं गाव चाललं. गाव चाललं असं? शंभूसाठी मी साखर घातलं होतं. शंभूसाठी जर चालला असेल हे पोरगा 5 वर्ष झाला आपल्या घरामध्ये बाजत पडून आहे. कुठे गेला तो पांडुरंग? अहो तसं बोलू नका. काहीतरी पंढरीचा विचार करून हा चांगला. पंढरीचा पांडुरंग काहीच करत नाही. करायचं असलं तर या 5 वर्षामध्ये सगळं काही झालं असतं. नुसतं खेळायला घेऊन गेलो मी लेकरांना खेळायला. मी फक्त शेतामध्ये जाऊन येऊपर्यंत त्या पोराच्या पाय गेले. आज मी मला माहिती आहे अर्थ करणार काय दगड ठेवून मी पोराची सेवा करायला द्या. तुमचं तिच्यावर प्रेम आहे तर मौन आहे का? नाही बी पोटचा गोळा रे ना ते. या पोटचा गोळा वय तर मला त्या पंढरीच्या पांडुरंगाचं नाव चर्चा मधामध्ये आणून मला डिस्टर्ब करू नको. तुला सांगेल जायचं आहे मला म्हणाले. सगळं गाव चाललं. आता मी डोक्यात शिरू नको. अशी एक उलट्या हाताची वडल तर तिकडे जाऊन पडशील. म्हणजे तुम्हाला ऐकायचंच नाही म्हणून? काय नाही ऐकायचं नाही. मी जाणार आहे. तुम्ही आले की नाही सांगा मला. मग मी कोण हो? ऐकायचं आहे की नाही तुला? मला ऐकायचं नाही. मला फक्त बरं जाऊ जर मला पुन्हा मानशील चाल बनून तर. ऐका तर खरं. तुम्ही किती जरी धिंगाणा केला आणि मला किती जरी मारलं तर काहीच फरक पडणार नाही. मला पांडुरंगाच्या वाटेला जायचं म्हणजे जायचं. आहे तुझ्या पांडुरंगाला काहीच केलं नाही. काहीच देवाच्या पाया पडून लेकराला घेऊन गेलो. 5 वर्ष झालं मोहलेपूर बाजूमध्ये पडून आहे. त्या पांडुरंगाचा मला भरोसा नाही. आणि याच्या पुढे मला त्या पांडुरंगाच्या पायरीला जायला विचार मनामध्ये आणू नको. शंभर जेवढं तुमचं प्रेम आहे ना माझं बी प्रेम आहे. मी त्याला 9 महिने पोटात ठेवलं. तुम्हाला मला मारून टाकायचं असेल तर मारून टाका. मला जायचं म्हणजे जायचं. काय सांगू या बाईला आहे त्या लेकराच्या डोळ्याकडे फाय असं तोंडाकडे फाय भाकर गोडला तर मला तो देव काय करा आता पाहिला का भाकर गोड? 5 वर्ष झालं तो पांडुरंग कुठं देता मग? ते घडायचं ते घडलं. पण आता चांगलं होईल. येईल माझा पांडुरंग माझ्यासाठी धावून. वो ऐकलं का? उद्या पंढरीच्या वारीला जायचंय ना. ऋषी भाऊजी चाललेत, केशव भाऊजी चालले, तर सपनी पण येणार होती. उमेश भाऊजी ऐकत नाही. उमेश भाऊजीला थोडं समजून सांगता का? आहे ते सगळं नास्तिक माणूस जरा त्याचं पोरगा पडला तेव्हापासून ऐकलं नाही. ते गावात देवाला पाया पडायचे ना. आणि तू म्हणाय की देवाकडे नागीला घेऊन जायचंय. अहो तुम्ही थोडे सांगा ना. ते ऐकते. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. तुम्ही तुझ्या देखत मला म्हणाय जमणं झालं. त्याला जाऊन विचार तुम्ही येते की नाही ती. तुला जर नाही म्हणलं आता तू ज्या मै भाकर बंद करशील. एवढी घरी करतो जातो त्याला बोलतो जाऊन येतो निघास. ऋषी अरे हसकी नाही करा ऋषी. अरे बोलले काय पण तू? अरे बाहेर ये ना घरातूनच गप्पा करायला. अबे उद्या दिंडीला ना आता आपल्याला पंढरपूर दिंडी घेऊन जायची आहे. त्या अमरदाजीच्या माझ्या जीवाला सगळा ताप झाला. 50 माणसाचा भोरपा तिथं बसलेला आहे. काय कमी पडायला काय नाही. त्यातल्याच माझ्या बायकोने मला 3 दिवस झाले भाकर दिली. त्या उमेशनाच घेऊन चाल म्हणती. अरे त्या बाप्याला पंढरी कवा घडणार आहे रे? अरे घडते पंढरी. आपल्याला त्याला कमीत कमी ड्रायव्हर तरी म्हणून नेलं लागेल तेव्हा पंढरी घडते. नाही तर माझी बायको माझी भाकर बंद करते.
काय की जेल या गावातल्या मंदिराच्या पायरीला पाया पडत नाही ते पंढरीला येईल का? त्याचा पोरगा आहे की नाही ते पडलं आपण झालं तेव्हापासून ते तसं करायला तुला सांगतो आपल्याला काहीच नाही त्याला पंढरीला नाही नेणार तर त्याच्या घराकडे आपण त्याला बोलू बरं चाल जाऊ. 25 माणसं आपल्या दिंडीमध्ये तयार आहेत आपल्याला फक्त 2 माणसाची कमतरता आहे आता. पांडुमा तुम्ही अजिबात काळजी करू नका 3 माणसाचे नाव आता लिहून ठेवा तुम्ही. आता मी काय करतो माहिती आहे का उमेशला तयार करतो मी त्याच्यासाठी चालू मग बायको 2 दिवस झाली बोंबलाय आता त्याच्या घराकडे जातो त्याला तयार करतो. ते नास्तिक माणूस आहे मला माहित आहे घरच्या देवाच्या पाया पडायला जात नाही आपल्या गावातल्या तर हे पंढरपूरला कवा येणार आहे त्याला आता मी कन्व्हिन्स करतो जाऊ त्याला बोलतो बरं ठीक आहे जाऊन या. ड्रायव्हरला बघतो नाव लिहून द्या ते. ये विशाल ये. अरे उमेश हे काय माहिती ना असा मी पंढरीच्या वारीला जायचं म्हणलं तर खोताळ अंगावर यायला येतं. आताच मारलं या भावाला धिंगाणा करायला नुसतंच. वहिनी तुम्ही असं बसू नका आणि उमेश तुलाही कळ नका तू येड्यासारखं करायला राजा एवढे माणसं तुला चाल करायला देवाला काहीतरी देवाचा संकेत होय आणि अशा एक घटना झाली म्हणून का माणसानं असं निराश बसायचं राहते का? अरे देवाने कितीतरी संकट टाळले असतील राजा असं केलेलं होत नाही माय. ते शंभूच्या तोंडाकडे पाय आपल्या वहिनीच्या जीवाकडे पाय. अरे तू चा पंढरीला अरे वहिनी आणि भैया आपल्या घरचं भांडवल दोघी जणी चांगल्या मैत्रीण होता 3 दिवस झाले मला भाकर खाऊ देईन झाली. तू असं करू नको चा पंढरीला ऐक नो. काही ऐकायचं नाही मी तुम्हाला सरळ सांगालो आमच्या घरातल्या भानगडीत पडू नका आम्ही आमचं पाहून घेतो काय आहे ते. आम्हाला पंढरीला यायचं ना तुम्ही तुमचं जा. तुला सांगलं होतं याच्या नादीला म्हणून नास्तिक माणूस आहे याला कवा खाणार आहे पंढरीची वारी. जाऊ दे त्याच्या नादीला जाऊ दे मी माझ्या बायकोला तयार करतो चल जा, जा, जा. आम्हाला यायचं नाही. अहो काहून तुम्ही बाहेरच्या माणसात समोर तसं केलंय तर ऐकून तर घ्यायचं होतं त्यानं काय म्हणले काय नाही. कावरला तशी आबरू घातली लोक आहे पुढे. आई साखरे मी तुझी आबरू घातली नाही. मला का वाटायला झालं का मी काय एवढा राक्षस माणूस नाही. वयामध्ये बी देवधर्म आहे. विश्वास तर ठेवायला विठ्ठल आम्हाला सगळं चांगलं वेळ हो. अरे मोहा विश्वास त्याच्या पहिलेपणापासूनच उडाला. मोह लेकरू ज्या दिवसपासून बाजात पडला त्या दिवसपासून आणि चल बुवा तुही गोष्ट मान्य केली आपण जायचं तुझ्या लेकराला कोणाजवळ ठेवायचं पण मोठ्या घरी दादा पिशी. आहे त्या माणसानं बाप फक्त मरायच्या काठाला लागता त्यानं फक्त 2 महिने बापाचा सांभाळ केला आणि बापाच्या डावावरली सायकल इस्टेट त्यानं हडपून घेतली माझ्याजवळून. आज चांगलं मोठं धाटं घर बांधून बसलं आणि आज मला या पडक्या घरामध्ये दिलं त्याला एवढं तर हे माणसं आहात. अहो त्याला एवढी तर बुद्धी देईन आपला पांडुरंगा मी विश्वासाला तडा जाईन. अहो तुम्ही ऐकायचा बोलून मला काय मोहमान साथ देणे झालं माझ्या लेकराची सोय मागाऱ्या होत नाही त्याच्यामुळं तू नादीला नको पडलं. तुमच्या पाया पडतो चला एकदा बोला तुम्ही. जरा काळजी करू नको तू लेकराची काळजी घे. मी जाऊन धावकीच्या घरी बोलून येतो काय म्हणतात पाहतो. बोल ना दादा. अरे पंढरपूरच्या वारीला चालू होता काय ना मग जाणार होतो पण शंभूला कोणाचा भरोसा होता. अरे काय येडा झाला कोणाचं आहे आपलंच आहे ना सगळं. येत अपेक्षा ऐकून आलो बुवा. काय टेन्शन घेऊ मग मी फक्त एकदा बायकोला विचारतो तू घेऊन ये जाय त्या दिवशी. कोण उद्या जायचं आहे उद्या केवढी येते बरोबर हो घेऊन ये. मग आता एवढं कर मग मला. आता टेन्शन घेऊ नको भाऊ कुणा दिवशी का मी येईन का नाही यार. बरोबर आहे ये उद्या घेऊन येतो मग. हो दमान द्या. काय काय अहो तुम्हाला दिसला येईल का काय करायला नाही काय तुमचं सांगा. आहे ना गे ते दादात ते वावीला असेल बे मग ते ठेवून घेऊन कोणा म्हणजे सांग काय कल्पना केला तुम्ही. काय तिच्या माझा भाऊ नाही तू काय विचारायचं म्हणजे इथे तुम्हाला कामवारी बाई दिसली का नाही. एवढा हक्क सांभाळून घेऊन किती 4 दिवसाचा प्रश्न आहे. वजन सांभाळला होईना सांभाळत नसा त्याला म्हणे. वाळवंटी बसलं पंढरपूर येतो देवा तुझ्या दर्शनास डोळे बारून पाहिला आज माझ्या मनी. लवकर होते बापा मला वारीला जाय. पिंट्या हे पिंट्या धार काढ. हो आम्हाला सोन्यासारखं दिसत कसं नाही शंभूचं आपल्या.
तुझ्यामुळे मी नाही तर ठेवायलो. काळजी करतात की नाही करतात कोणाला माहित आहे. मदत का घेणं मदत त्याच्या चेहऱ्याचा हावभाव पाहिजे का तू. मला तर भरोसा आहे ना पांडुरंगावर. आता तू म्हणायची ना जेव्हा पांडुरंगावर भरोसा आहे तर ठेव बघ आता वेळ काय तर त्याने विश्वासाला थोडा जाय ना तुम्ही जरा शांत व्हा बरं. कवाचं मदत गेलं आलं नाही पेट्या अरे ये बसा काय काय डोकं काढ बसते ग. रुपाली पण तुझ्या भरोशावर मला एक जिम्मेदारी सोडून जायची आहे. तुला तर माहित आहे मी शंभूची हालत कशी आहे आणि मला विठ्ठलाच्या वारीला जायचं आहे ग 22 दिवस. हो समाधान आहे तुम्ही एवढे का काळजी घ्यायला. माझं लेकरू काय तुमचं लेकरू काय सारखंच ना. रुपाली तू एवढा असं म्हणलीस ना मी बिना काळजीच जाते ग. एवढीच अपेक्षा ठेवून आलो होतो बाबा. आम्ही 22 दिवस आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी आग्रहासाठी चाललो नाही तर मग जीवच निघाने झाला पोरामधून. मग या बाईच्या तोंडाकडे पाहू आणि गावातल्या लोकांच्या सगळ्या आग्रहाकडे पाहून मला यायची येळी आली. पण माझ्या लेकरला तू चांगला सांभाळवे बाबा. काही टेन्शन घेऊ नको. तू निवांत लगे वारी मध्ये जाय आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये विलीन हो. मी या माझ्या पोटच्या लेकरासारखं सांभाळतो. तू टेन्शन घेऊ नको. बापा एवढीच अपेक्षा ठेवली होती रे ती. काही टेन्शन नाही जामं. बाई उपा जसा शिव तुझ्या पोटचा गोळा आहे तसा मन शंभू सुद्धा माझ्या पोटचा गोळा बन. तू माझ्या लेकराला तुझ्या लेकरासारखा भगवान असेल तर मला वचन दे पाहिजे. कारण मुळा काय जीव निघत नव्हता. या बाईच्या तोंडाकडे पाहून गाववाल्याच्या आग्रह खातर मी निघालो पंढरीला. मात्र मग काय माझ्या लेकरातून जीव निघाला झाला. तू मला जर लेकराला चांगला सांभाळत असेल तर आम्ही जातो. भाऊजी तुम्ही तेवढी काही काळजी करू नका. मी तुमच्या शंभूला माझ्या लेकरासारखंच सांभाळते बस. तू एवढं बोलली रुपाली आता मला काहीच काळजी नाही. ते उपा मला पण हेच अपेक्षा होती माझी. आपण अंदावा पेंटू शेवटच्या गोळ्या औषधी काळजी करून टाइम टू टाइम देत राह. माय गोळ्या जर नाही भेटल्या तर लय अस्वस्थ होते ती. त्याला मग काहीच गोड लागत नाही. भाकर पाणी काहीच लागत नाही. तडफडते एकदम ती. हे जर नाही भेटलं तर दादा तू टेन्शनच घेऊ नको. तू डोळे पोस आणि माझ्याशीर वाणीला जा विठ्ठलाचं स्मरण करत बस. हेच अपेक्षा होती. हो दादा जा. हॅलो सर्व गावकरी मंडळींना सूचित करण्यात येते की लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. कारण लांबचा प्रवास आहे तरी सर्वांनी ताबडतोब येण्याची कृपा करावी. चला लवकर लवकर मंडळी. चला चला ते पोती घ्या. काय जमते की नाही तुळस. माय जमते तुळस. बरं केलं बाई तू घेऊन आली. चांगलं केलं ग बाय. बस पंढरपूरला निघायचीच घाई चालू आहे ग म्हणणं. झालं आता सगळी तयारी. शंभूची बाबा आले की निघायलाच आता. ते बाई आमचं संगीत आहे काय चाल घरीच ना का काय हो सगळे तुम्ही निघा पुढे यायला. लोक पंढरपूरला जायचं मग आवरा लवकर चला बरं. अहो सगळं गाव निघलो पंढरपूरच्या वारीला. सगळ्या लोकांची तयारी झाली. चला की. यायला काहीच कामं नाही तर उगे आपल्या आपल्या परा करायला तर तुमचं झालं का. झालं पुढे ते तुम्ही मी आई सबर जा. गाव पिशा झाल्यासारखं करायचं काय. त्या पंढरीच्या पांडुरंगामध्ये एवढं आहे की काय नाही की मुळात काय जीव निघणं झाला मुळा घरून. या लेकराचं कसं होते की काय नाही की माझ्या भक्तीवर भरोसा नाही. हे सगळं बघतो मयात मोर राहील तर चालताना भया सुद्धा काय राहिलं. याचं झालं नाही का. हे उमेश अरे सगळं गाव निघाला राजा पंढरपूरला चालणार तू. तुम्हाला मी मजबुरी माहित आहे की मो लेकरो बाजू पडून राहील घरी. अरे तू काहीच काळजी करू नको. पंढरीचा पांडुरंग सगळं काही ठीक करते. तू ठेवलं त्या भावापाशी पोटच्या पोरासारखं सांभाळते रे. ते तू एकदा देवावर विश्वास ठेवून बघ. अरे तू काहाला ताण घ्यायला रे. तुझी बायको यायली याची बायको यायली. तुम्हाला तर माहित आहे माझी बायको किती पॉटर नाही ती कोणी जायली तिच्या माहेरापूर. तू आई तू चाल राजा चाल. काहीच काळजी करू नको. लेकराला पांडुरंग पडते. मग पायच नाही बोलायचं. काही म्हण बाई ना शंभूचं तसं मी गाणी तर. तू काय काळजी कर नको. काय करल ते विठ्ठल करल. मग सगळ्याची वेळ शंभू लागल. चाल बाई लढू नको. चा देवाच्या वाटेला लागले आणि काही मुख नाही करायला.
काय लावणार पोरखे लेकरू त्याचा बाजामध्ये झोपून आहे तू येतं नाचायली या लोकाय संग काही देणार नाही ते पांडुरंग बंद कर पोरखेला चाल घरात. काका काय करायचं का माणूस वेगळा भरदिन कुठं बायकोला मारतात का असं? अरे तसं नाही रे, त्याच्या दिमागात रात्रंदिवस ते पोरग आहे. तुला सांगतो ते पहिल्या तेव्हापासून ते तसंच करायला पाहिजे. असं नसते मग मारण फरकन वडीत नेलं घरामध्ये. नाही त्याला जाऊ दे आपण आपलं जाऊ चालू. अरे ऐका रे तुम्ही ऐका, तसं जमत नाही आपल्याला. ते पागल झालं म्हणून आपण पागल व्हायला उशीर व्हायला नाही रे. अरे उशीर व्हायला तर काय झाला, मी त्याला घेऊन येतो आपल्याला पंढरपूर आपल्या घरी मी आणतो त्याला. तुम्ही तेवढ्या लोकांसमोर मला मारलं त्याचं दुःख नाही हो. मी भक्तिभावात तर लिंक जाते. मी सगळं काय आपल्या शंभूसाठीच काय आलो ना. सपने माझ्या लेकराचा चेहरा माझ्या डोळ्यापुढे आला की मला काही समजणं झालं. मला फक्त माझ्या लेकराचं ध्यान यालं आणि माझ्या दिमागामध्ये असं काहीच दुसऱ्या गोष्टीत बसणं झालं ना. मला माफ कर, मी तेवढ्या लोका पुरा मारलं पण माझ्या मनामध्ये ती हेतू नव्हता. मी माझ्या लेकरासाठी मी ती अंगावर हात उचलला तेवढ्या लोकांना कर. चाल जाऊ दे. ओ विशाल भाऊ बसलेत की नाही हो? ते माणूस उतरून जायचं काय खाली. त्याच्यावरच बघा लक्ष आहे, त्याला मी घेऊन यासाठी चालू. चल तुम्ही राहायच की नाही. हा, चल चला. हॅलो रानू, आम्ही आलोय का पंढरपूरच्या रस्त्याला? मग कसं चालू आहे वारीचा प्रवास? आता तुला माहिती आहे ना तो आपला उमेश. हो रे, जमलं तर मी लगेच निघते आणि दुपारपर्यंत येऊन जाईन. काळजी नको करू. तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला साथ तुझी सुटायची नाही. तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही. वारीमध्ये हरपून जावे, नामामध्ये रंगून जावे. भक्तीच्या या सागरामध्ये तुझ्या चरणी लीन व्हावे. टाळ मृदंगाच्या तालावरती मन हे नाचे गगनाखाली. तुझ्या रूपाची ही गोडी कधी संपायची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला साथ तुझी सुटायची नाही. तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी. तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला साथ तुझी सुटायची नाही. जय जय विठ्ठल हरी विठ्ठल. हरी विठ्ठल. मी माझ्या भक्तीमध्ये लिंक आहे. नाही नाही, चल उठ लवकर उठ.
यार या नास्तिक माणसाला आहे ना आपण वारीमध्ये आणून लई मोठी चूक केली. नाहीतर काय रे. जाऊ दे आपण आपलं चालू काऊन तसं करायले तुम्ही? काय पोर खेळ लावला. रात्रीचे 12 वाजायले विठ्ठल विठ्ठल करायली इथं. मला शंभूची आठवणी आली. चल झोप आणि मला मोबाईल दे. मला पोराला फोन लावू दे. तसं करू नका हो. माझा विठ्ठल सगळं चांगलं करा. फक्त तुम्ही भरोसा ठेवा. तुम्ही विठ्ठल 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 काय करत नाही तो विठ्ठल. तसं करू नका हो. तुम्ही फक्त एकदा विश्वास ठेवा. माझा पांडुरंग सगळं ठीक करण बघा. डोकं खराब करू नको. त्याच असलं जाय मला सांगू नको. जाऊ दे. सपना, हा बघ तुझ्या नवऱ्याचा नास्तिकपणा. हा वारी अपवित्र करतोय. देवाचा खूप ओढून घेतोय हा माणूस. रडू नको तू. पांडुरंगा, का खेळ मांडणाऱ्या समाजा जीवनाचा पांडुरंग सगळं ठीक करेल. एक कुठे ना कुठे जाऊन विठ्ठला. काकू काकू मला जेव्हा येते ना. काकू काकू मला जेव्हा येते. काका काका मला जेवायला द्या. काका मोठा काय यार राहायचं येणं की नाही. आपण कधीच शेवण माझ्या असेल कधी की नाही. कारण त्यानंतर काय सणापासून पीठ आणि खाल्ला जरा 3 खाल जाऊच की बिना इथं मला सिरियल बघू दे. शंभू अरे बापरे. रुपा ए रुपा काय आता तुझ्या औषध देतो नाही ना. नाही दे ना मला आठवणच नव्हते. आता बघूया ना किती तापण आहे. हॅलो रिओ पण एकच सारखा मला नाही वेळ गावमर दे तिकडे. दिवळ पिशासारखे करायला खाता पंढरी आठवली. यायला काय देणार आहे ते पांडुरंग. आता लय देशामध्ये लय पाणी आहे रे. बोलू नका हो तसं. मग पांडुरंग सगळं काही ठीक करा. अरे शंभू, मी तुझा मित्र. तुझ्या आई वडिलांनी माझ्याकडे जबाबदारी दिली. ते माझ्याकडे आले आणि मी तुझ्याकडे. चल बरं खेळायला जाऊ. चल शंभू खेळायला जाऊ. अरे चालता येते. चल चल. प्रत्येकाचा चेहरा आनंदी आहे पण ही वहिनीला बघायला त्याच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नाही. हे सगळं या त्याचा देवावरचा उठलेला विश्वास असून बसलेला नाही. त्याच्यात आपण जबरदस्तीने वारीला घेऊन आलो त्याला. रामकृष्ण हरी माऊली बुका लावू द्या. मला भुका लावू नका. तुम्ही तुमचं कहाणीच्या सिरियसमध्ये करा. मला याच्यामध्ये पाडू. लावा मामा कसं लावू देत नाही ते पाहतो. माझ्या मनामध्ये जे नूरता झालेली आहे, ते क्रूरता निर्माण झालेली आहे, ते फक्त बाप आहे. आणि या बापाची तळमळ लेखाबद्दल काय त्या पांडुरंगावर का भरोसा. मी तुम्हाला आताही सांगतो ते सांगतो गव्हाच्या स्वभाव. उमेश हे काळा मळ नाही. हे सगळं देवाचा प्रसाद आहे. ज्या सगळ्या समस्या दूर होतील हे बुका लावल्याच्या नंतर. मामा ते काळा बुक्का जर लावून सगळ्या समस्या सुटल्या असत्या ना तर माझा मुलगा 5 वर्षापासून बाजामध्ये असा तडपत राहिला नसता. आणि माझ्या बायकोनं आज किती वर्षांपासून तपश्चर्या करायली. रोज नित्याने माना पांडुरंगाची पूजा करायली. कुठे गेला तुमचा पांडुरंग. आजही पोरग आणि काही बाजतच पडून आहे. कुठे गेला असं पांडुरंग. मग ए उमेश, नशिबात आहे ते भोगावंच लागतं रे. देवाला कशाला दोष द्यायला. काय नसीब मोठ्या सगळं जर नशिबावरून असतं. त्या उघड्या वाळवंटामध्ये आणवानी पायानं जिकडं तिकडे हिडून तुमच्या जर पांडुरंगानं सगळं काही केलं असतं तर मग कशाला ढोंग करता. तुमचा पांडुरंग स्वतः पाय जायचे तर नशिबावर तुम्हाला पडून दिलेला. उमेश तोंड सांभाळून बोल. ही लायकी नाही पांडुरंगाला लाचार म्हणण्याची. माझ्या एवढं वाईट नाही बघ. आता काही अपशब्द वापरू नको. उमेश भाऊजी, मी तुमच्याशी वाद घालायला आलेली नाही. मी सायन्स शिकते त्यामुळे मला माहिती आहे की प्रत्येक अपघातामागे काहीतरी कारण असते. आणि सायन्सने मला एक गोष्ट शिकवली की म्हणजे मनाची ताकद.
आणि तुमची जे भगवंतावर चिडचिड निघते ना ते तुम्ही अंतकरणातून देत नाहीये, तुमच्या फक्त शब्दमुखी निघत आहे. सपनी बघ तुझ्या नवऱ्याचा नास्तिकपणा. सगळे जण एवढं बोलायले ना, माझ्यामुळे तुमची वारी अपवित्र झाली ना, तर मग करत बसा तुम्ही तुमची पवित्र वारी. काय माणूस आहे यार. हॅलो उमेशराव का? अहो तुमचा मुलगा स्वतःच्या पायावर चालत जरा घेऊ काय? अहो डोळ्यावर विश्वास बसेल झाला. त्याला आयुष्यात कधीच मरणार नाही. हा दगडाचा देव आहे, कधीच मरणार नाही या पांडुरंगाला. खरं बोलताय? पांडुरंगाची कृपा हो, पांडुरंगाची कृपा. शंभूचे पाय आलेत रे, शंभूचे पाय. अरे उमेश, तुला पांडुरंगावर विश्वास नव्हता. अरे त्या पांडुरंगानं तू घरापासून दुकानापर्यंत पायानं चालू आज त्याचा साक्षात्कार झाला रे. मला कसं आनंद झाला. कवा मला शंभूला जाऊन पाहा वाटायचं. आपल्या गावाचा नव्हता लेकरू तुमचं नाही चांगलं झालं म्हणून मला लेक कोण आले गाव. देवा, मी तुला दगड समजलं, पण तू तर माझ्या शंभूचा पाय झालास. मला माफ कर पांडुरंगा, माफ कर. खरोखरच तू या जगात आहे. आयुष्यभर विज्ञानाच्या जोरावर पांडुरंगाला नाकारत राहिलो, पण आज वारीनं मला वेगळाच अनुभव दिला. जो देव मी मानत नव्हतो त्यानं माझा विश्वास कधीच सोडला नव्हता. आज माझ्या मुलाला आणि माझ्या अंधाऱ्या मनालाही त्यानं उजळून टाकलं. देव मंदिरात आहे की नाही माहीत नाही, पण तो शोधायचा नसतो. तो प्रेमात, वात्सल्यात आणि श्रद्धेत नेहमी आपल्या सोबतच असतो.